नमस्कार सर्वांना. तर आज आपण जे बघणार आहोत तर ते खाद्यावर. आता आपण अंड्याचे वेगवेगळे हे बघितले, ज्यामध्ये वेगवेगळे प्रकार बघितले. आता जर खाद्य, ज्यामध्ये कोंबड्यांचं जे खाद्य आहे ते कशावर डिपेंड असतं, तर ते एकूण असणारं जे काही फ्लॉक्स आहे, फ्लॉक म्हणजे जी संख्या, त्यानंतर स्टॉकिंग, टेम्परेचर, लाइटिंग याच्यावर आधारित खाद्याचे हे इम्पॅक्ट असतात. की हे जर असेल, समजा आता अवतीभोवती पूर्णपणे असा नॉईज आहे, गोंधळ आहे, तर त्या ठिकाणी आपल्या कोंबड्या चांगल्या अन्न खाऊ शकतात का? नाही. म्हणजे असे काही फॅक्टर्स आहेत, जे फॅक्टर त्यांच्या खाद्यावर, तर आज आपण ते बघणार आहोत. साधारणतः खाद्यावर परिणाम करणारे घटक. खाद्यावर म्हणजे खाण्यावर, खाण्याचा वेग, खाण्याची आवड ह्याच्यावर परिणाम करणारे घटक. त्याच्यामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर पहिल्या लक्षात येईल की संख्या, जी कोंबड्यांची संख्या. कोंबड्याच्या संख्येवरून आपल्याला कळेल की साधारणतः समजा आता इथे 2000 कोंबड्या आहेत. मग 2000 कोंबड्याला खाद्य किती लागायला लागले? एका कोंबडीला 8 ग्रॅम. या पद्धतीनं आपण जर गणित केलं तर तेवढं खाद्य आपल्याकडे आपण तिथे त्या भांड्यामध्ये टाकलेलं पाहिजे. आणि जर नाही टाकलं तर काय होईल? तर नक्कीच ज्यांच्यात ताकद आहे त्या कोंबड्या आधी खातील, आणि ज्यांच्यात ताकद नाही त्या कोंबड्या खाणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपण संख्येनुसार खाद्याची पुरवठा केला पाहिजे. जर खाद्याचा पुरवठा जास्त होत असेल तर तिथे अन्नाची नासधूस होईल, आणि खाद्याचा पुरवठा संख्येनुसार कमी होत असेल तर त्या ठिकाणी पक्ष्यांचं वजन म्हणा किंवा अंडे देणं उत्पादन करण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होईल. त्यानंतर दुसरं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्याकडे आपण स्टोअर केलेलं खाद्य. साधारणतः स्टोअर केलेलं खाद्य कोठं असावा? बऱ्याच वेळेस मी फार्मवर बघितलं, व्हिजिट दिल्या, तर आपल्या घरी ठेवलेलं असतं किंवा कुठेतरी शेतात ठेवलेलं असतं. तर फार्मला खेटून एक स्टोअर रूम असावी, जेणेकरून त्या खाद्याद्वारे वेगवेगळे आजार पण येणार नाही आणि ते खाद्य फ्रेश पण राहील. सगळ्यात साधारणतः दुसऱ्या जर गोष्टी आपण बघितल्या, तर त्यामध्ये आहेत की आपण ज्या पद्धतीमध्ये बघत आहोत की तापमान. आता सध्या बघितलं तर हिवाळा आहे. हिवाळ्यामधलं तापमान जे असेल ते किती डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यावर आधारित त्यांचा खाण्याचा वेग ठरलेला असतो. म्हणजे मेटाबॉलिक एनर्जी ज्याला आपण म्हणू, ती कशावर आधारित असते? तर ती असते टाईमवर, टेम्परेचरवर. म्हणजे थोडक्यात तापमान जास्त, तापमान कमी याच्यावर आधारित त्यांचं खाद्य ग्रहण करण्याची क्षमता असते. जर टेम्परेचर जास्त असेल, तर त्या ठिकाणी तापमान जर जास्त असेल, तर नक्कीच खाद्य ग्रहण करण्याची क्षमता ही कमी झालेली असते, आणि तापमान जर थंडीचं असेल, तर त्या ठिकाणी नक्कीच खाद्य जास्त खाण्याची क्षमता झालेली असते. ते टेम्परेचर आधारित आहे. त्यामुळे साधारणतः सगळ्यांना माहीत आहे, की उन्हाळ्यामध्ये पक्षी हे पाणी जास्त पितात आणि अन्न कमी खातात. परंतु हेच पक्षी हिवाळ्यामध्ये अन्न जास्त खातात आणि पाणीसुद्धा पितात. म्हणजे हिवाळा हा पोषक ऋतू आहे. ह्याचसोबत जर आपण वयानुसार पार्टिक्युलर म्हणजे काढलं, तर 4था ते आठवड्याचा पक्षी जो आहे, तो साधारणतः एक म्हणजे साधारणतः 1200 ग्रॅम खाद्य खातो, ज्यावेळेस टेम्परेचर 21 डिग्री सेल्सिअस असेल, आणि तेच जर 26 डिग्री टेम्परेचर असेल, तर तोच पक्षी म्हणजे 1000 1000 ग्रॅम खाद्य खाईल. म्हणजे तुम्हाला लक्षात कळेल, की तापमान हे सुद्धा एक कारण असतं खाद्य खाण्याच्या क्षमतेवर, ग्रहण करण्याच्या क्षमतेवर आणि वेगावर सुद्धा. म्हणून तापमानामध्ये वेगवेगळं तापमानसुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये उत्पादनावर फरक पाडतं. जसं अंडी उत्पादनावर जर उन्हाळ्यात अंड्याची संख्या कमी झालेली दिसेल, हिवाळ्यामध्ये अंड्याची संख्या जास्त झालेली दिसेल. म्हणजे हे कशामुळे असते? तर अन्न ग्रहण करण्याच्या जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर त्या ठिकाणी तापमान हा सुद्धा घटक आहे, आणि तापमान कमी जास्त होणे म्हणजेच अन्न ग्रहण करण्याच्या वेगावर त्या ठिकाणी परिणाम दिसतो. तर साधारणतः हे झालं तापमानाचं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे प्रकाश. जर
पुरेसा प्रकाश नसेल किंवा जी आपली लाईट सायकल असते किंवा प्रकाशची जी काही रूटीन्स पद्धती असतात किंवा प्रकाश चक्र असतं, त्या प्रकाश चक्र पद्धतीनं जर आपण ब्रॉयलरमध्ये म्हणा किंवा लेयरमध्ये म्हणा, ते चक्राप्रमाणे किंवा आपल्या जे काही नियमावलीप्रमाणे जर आपण प्रकाश ठेवला, तर नक्कीच उत्पादन चांगलं राहतं. परंतु जर प्रकाश देण्याच्या पद्धतीमध्ये आपण जर चुका केल्या किंवा लाईट गेली आहे, काही व्यवस्थाच नव्हती, तर त्या ठिकाणी मरतूक संख्या वाढेल. त्याचसोबत त्या ठिकाणी साधारणतः अन्न ग्रहण करण्याची क्षमतासुद्धा कमी होईल आणि त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे, याचे टेबलसुद्धा मी तुम्हाला टाकेल आता ग्रुपवरती, की कोणत्या काळात कोणचा प्रकाश वेळ किती ठेवायचा आहे. ब्रॉयलरमध्ये बघितलं तर आपण साधारणतः डार्कनेस, ब्राईट पिरियड हा जास्त ठेवतो. लेयरमध्ये मात्र आपण त्या ठिकाणी लाईटचा म्हणजे डिम लाईट्स वगैरे ठेवलेल्या असतात वेळ काळेनुसार. दिवसा तर 12 घंटे लाईट बंदच असते दिवसा. परंतु साधारणतः लेयरमध्ये आपल्या ब्रॉयलरमध्ये मात्र लाईट आपल्याला डे नाईट चालू ठेवावं लागते पहिल्या 10-15 दिवस. तर हे वजनावर पण परिणाम होतो आणि खाद्यावर पण परिणाम होतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे आवाज. अवतीभोवती असणारे आवाज. समजा आपला जर आता ब्रॉयलरचा फार्म आहे आणि अवतीभोवती जर आवाज येत असतील, त्या ठिकाणी समजा थोडक्यात आपण घेऊ की आपलं जे शेड आहे ते विमानतळाजवळ आहे. तर विमानतळाजवळ जेव्हा शेड असेल, ॲक्चुअली विमानतळाजवळ शेड नाही पाहिजे, पण जर असेल किंवा विमानाचा तिथून लँडिंग होताना किंवा लॉन्चिंग होताना जर आवाज येत असेल, तर साधारणतः ते आवाजसुद्धा त्या पक्षाच्या खाद्य ग्रहण करण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम करतो. त्यानंतर अजून कोणचे आवाज आहेत, तर साधारणतः कुठेतरी बाजूला एक अर्धं मोठं फॅक्टरी आहे, कुठेतरी बाजूला एखादी तुम्हाला ठिकाणी साधारणतः ट्रॅव्हलिंगचे वाहनं जात आहेत हॉर्न वाजवून, हे सुद्धा आवाजं हे पक्षापासून दूर पाहिजेत. कारण हे सुद्धा आवाजं त्या पक्षाला त्या ठिकाणी खाद्य ग्रहण करण्याच्या क्षमतेवर मारक ठरतात. त्यानंतर आपण बघितलं तर पुढचा घटक कोणचा आहे, की साधारणतः किती डेसिबल म्हणजे आता जर वजन मोजायचं जर आपण आपलं हे सॉरी आवाज मोजायचं जर युनिट बघितलं तर ते असतं डेसिबल. तर आवाज मोजायचं डेसिबलनुसार जर आपण ते यंत्रही विकत मिळतं आणि किती डेसिबल आहे हे शेड करण्याच्या आधीच आपण ठरवलं पाहिजे. तर साधारणतः 85 डेसिबल किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल, तर तो एरिया स्ट्रेस करणारा एरिया किंवा आवाजाला आवाज तिथला आवाज हा फीड इनटेक म्हणजे खाद्य ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करणारा असतो. साधारणतः ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की किती डेसिबल तेथे आवाज आहे किंवा आवाजाची तीव्रता आहे. त्यानंतर आजूबाजूला कसल्याही प्रकारचे शेड नसावे. ब्रॉयलरच्या बाजूला देशी कोंबड्यांचं शेड नसावे. कारण का? देशी कोंबड्या ह्या सगळ्यांना माहिती आहे आवाज देतात, सकाळी बाक देतो कोंबडा, असं सगळं डिस्टर्बन्स त्या ठिकाणी येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा तिसरा घटक आहे, तो पुढचा घटक आहे खाद्य आणि पाणी. खाद्य आणि पाणी हा सुद्धा घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण का? एखाद्या वेळेस जर अशुद्ध पाणी बदललं आपण तर समजा पाणी बदललं, आता त्यावेळेस नक्कीच त्या दिवशीच्या खाद्यावर सुद्धा परिणाम दिसेल, उत्पादनावर सुद्धा परिणाम दिसेल. त्यामुळं खाद्य आणि पाणी हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, की जो खाद्याच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. त्यानंतर स्वच्छ पाणी असेल, एकदम पूर्णपणे खनिजयुक्त पाणी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की त्या ठिकाणी सगळं जर म्हणजे पोर्टेबल वॉटर असेल, पिण्यास योग्य वॉटर असेल, पाणी असेल, तर त्या ठिकाणी खाद्य ग्रहण करण्याची क्षमता ही नक्कीच वाढलेली असेल किंवा त्या ठिकाणी खाद्य ग्रहण करण्याची क्षमता वाढल्यामुळे वजन उत्पादन आणि अंडी उत्पादन ह्याच्यात फरक पडायला नक्कीच दिसेल. तिसरं आहे, की फिजिकली फॉर्म ऑफ फीड म्हणजे साधारणतः जे आपण वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य दिलं आहे. म्हणजे आपण प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर. तर आपण जर समजा चुकून आपल्याकडे खाद्य नाही आणि आपण स्टार्टरच्या ऐवजी फिनिशर जर दिलं, तर त्या दिवशीच्या अंडी उत्पादनावर आणि मांस ग्रहण करणं किंवा खाद्य ग्रहण करणं ह्या वेगावर सुद्धा परिणाम दिसेल. म्हणजे आपल्याकडे आता खाद्य संपलेलं आहे, पोतं शिल्लक नाही आणि आपल्याला आपण फिनिशरचं एक पोतं शिल्लक आहे, उपाशी काय ठेवायचं म्हणून टाकलं गेलं, तर त्या दिवशीच्या उत्पादनावर नक्कीच तुम्हाला परिणाम झालेला दिसेल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं प्लेटिंग खाद्य असतं, ते साईजनुसार असतं. जर प्री स्टार्टरमधलं प्लेटिंग किंवा क्रंबल जर बघितलं, तर ते खाद्य बारीक पोळी खाद्य असतं आणि म्हणून आपण ज्याच्या वयोगटानुसार जे खाद्य आहे, तेच खाद्य आपण दिलं पाहिजे. तिसरा पुढचा घटक आहे, की ह्या खाद्य निगडीतच आहे, की जे खाद्याचा वास.
फ्लेवर म्हणू आपण त्याला. तर जर खाद्याला वेगवेगळ्या प्रकारचा जर वास आला, तर त्या ठिकाणी सुद्धा ते पक्षी ते खाद्य ग्रहण करीत नाहीत किंवा त्या खाद्य ग्रहण करण्याच्या वेगावर नक्कीच परिणाम होतो. पर्यायाने क्षमता ही स्लो होते किंवा वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर आला, तर त्या ठिकाणी ते पक्षी ते खाद्य खात नाहीत आणि त्यामुळंच त्या काळाच्या ह्याच्यामध्ये अंडी उत्पादनावर आणि मांस उत्पादनावर नक्कीच परिणाम झालेला दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की प्लेटिंग जरी असलं, तर कोणचं खाद्य कधी द्यायचंय, पावडर फॉर्ममध्ये आहे का क्रम्बल फॉर्ममध्ये आहे, हे आपल्याला खूप महत्त्वाचं पाहिजे. त्यासोबत दिलेल्या खाद्याला वास वेगवेगळ्या प्रकारचा जर येत असेल, जसा राईचा वास आहे, गव्हाचा वास आहे, वाळलेल्या मकाचा आहे, काही ठिकाणी बरली टाकीत असतील बार्ली त्याचा वास आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वास जर आले, ते सुद्धा परिणाम ते वाससुद्धा म्हणजे खाद्याचे वाससुद्धा खाद्य ग्रहण करण्याच्या वेगावर परिणाम करतात, ह्यात कसलीच शंका राहत नाही. मग कोणचे कोणचे खाद्य कधी-कधी येतात, आपल्याला ही नोंद पाहिजे, की आपण जे फीड ज्या कंपनीकडून विकत घेतलेलं आहे, ते चांगलं फ्रेश असावं आणि फ्रेश असेल, तर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा घाण वास येणार नाही आणि घाण वास नाही आला, तर त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय, तर वास कशामुळे येतो? एक तर काही चुकीचे वेगवेगळे घटक वापरले किंवा आपण जे खाद्य ठेवलंय, ते जर चुकीच्या ठिकाणी जर खाद्य ठेवलं, तर त्या ठिकाणी खाद्याला वास येतो आणि वास आलेलं खाद्य जर आपण आपल्या पक्ष्यांना टाकलं गेलं, तर नक्कीच त्याचा परिणाम अंडी उत्पादन आणि मांस उत्पादनावर झालेला दिसेल. म्हणून खाद्य वास हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, जो की पक्ष्याच्या खाद्य ग्रहण करण्याच्या क्षमतेवर, खाद्य ग्रहण करण्याच्या वेगावर परिणाम करतो. सगळ्यात पुढचा आहे तो आहे, जे की न्यूट्रिशनच्या दृष्टीनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा आपण संतुलित जो आहार दिलेला आहे किंवा संतुलित जे काही खाद्य दिलं आहे, याच्यामध्ये काही असे घटक असतात जसं की ट्रिप्सिन म्हणू आपण किंवा काही प्रोटीन आहेत. म्हणजे ट्रिप्सिन घटक जर त्याच्यामध्ये असेल, तर ट्रिप्सिन एक नाव आहे, केमिकल आहे, डायटरी प्रोटीन्स आहे आणि ते जर असेल, तर ते पचनक्रिया थांबवतं. याला म्हणतात अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर. तर हे जर खाद्यामध्ये असतील, तर नक्कीच त्या ठिकाणी जे ब्रॉयलर चिकन्स असतील, तर ह्यांचं खाद्य ग्रहण करण्याची क्षमता ही घटलेली असेल, पचनक्रिया करण्याची क्षमता ही घटलेली असेल आणि त्याचाच परिणाम मांस उत्पादनावर आणि अंडी उत्पादनावर झालेला दिसेल. तर असा महत्त्वाचे घटकच जे की आपण कित्येक वेळेस कोंबडी पालन करतो, पण अशा बारीक-बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवीत नाहीत, की का आपल्या कोंबड्यांनी त्या दिवशी अन्न ग्रहण केलं नाही किंवा त्या अन्नग्रहणाचा वेग मंदवलेला आहे. अन्नग्रहणाचा वेग मंदवणे ह्याचाच अर्थ आपल्याकडे मिळणारे जे काही प्रोडक्शन आहे, मग ते मांस उत्पादन असू, अंडी उत्पादन असू, याच्यावर डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम झालेला दिसेल. त्यामुळं असे बरेच घटक आहेत, जे की पक्ष्याच्या खाद्यावर परिणाम करू शकतात. म्हणून जर आपल्याकडे पक्षी जर खायला कमी झाले, तर आपण नक्कीच बघितलं पाहिजे, की त्या ठिकाणी काही ऋतूचा परिणाम आहे का? काही तापमानाचा परिणाम आहे का? खाद्याला वास येतो का? खाद्य चुकीच्या ठिकाणी ठेवलेलं आहे का? त्याचसोबत आपण काही बदल केलाय का? जास्त खाद्य टाकायलोत का? कमी खाद्य टाकायलोत का? या सगळ्या गोष्टीवर जर अभ्यास आपण केला, तर आपल्याला कळून जाईल, की आपल्या पक्ष्यांच्या खाद्य ग्रहण करण्याचा वेग हा का मंदवलेला आहे, का थांबलेला आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला समजेल, की आपल्या पक्ष्यास काय बदल करायचेत आणि तसे बदल तुमच्या लक्षात आले, तर नक्कीच आपण ते बदल केल्यावर आपला पक्षी जास्त खाद्य खाईल आणि त्याचा परिणाम अंडी उत्पादन आणि मांस उत्पादनावर दिसेल. त्यानंतर जे काही पाण्याचा सप्लाय आहे, त्या पाण्याचा सप्लाय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अप्रत्यक्षरित्या पक्ष्यांचं खाद्य वाढविण्यावर. आता समजा पाणीच ठेवलं नाही, आपण खाद्य टाकलं, तर मला सांगा त्या ठिकाणी पक्षी खाद्य खातील का? किंवा आपण खाद्य ठेवलंय, पाणी नाही ठेवलं म्हणजे दोन्हीपैकी एक गोष्टी आपण दिल्या, तर त्या ठिकाणीही पक्ष्याचं उत्पादनावर नक्कीच परिणाम होईल. त्यामुळं पाणी सप्लाय म्हणजे वॉटर सप्लाय हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे ब्रॉयलर आणि लेयर फार्मिंगमध्ये. त्यानंतर दुसरा कोणचे आता आपण घेऊ शरीराचे काही घटक घेऊ. शरीराचे घटक कोणचे आहेत, की साधारणतः समजा ते तंदुरुस्त आहेत का? त्यांची अन्न ग्रहण करण्याची क्षमता ही चांगली आहे का? आणि ही जर नसेल तर मग काही रोग आहे का? मग यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, तर त्या ठिकाणी चुनाळ, पक्ष्याला चुनाळा असतो, तो चुनाळ भरला का नाही? क्रॉप फिलिंग टेस्ट. क्रॉप CROP
फिलिंग म्हणजे भरणे आणि टेस्ट. सगळ्याला माहिती आहे आपण देशी कोंबड्या पाळलेल्या आहोत. तिथे एक चुनाळ असतं आणि ते चुनाळाहून कळतं आपल्याला, म्हणजे त्याला आपण क्रॉप म्हणतो आणि ते क्रॉप भरलेला जर असेल, तर आपल्याला कळेल की आपल्या पक्ष्यांनी चांगल्या रीतीने जे काही त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणजे अन्न दिलेलं आहे किंवा चारा दिलाय किंवा खाद्य दिलंय ते त्यांनी ग्रहण केलेलं आहे. त्यानंतर अजून कशावरून कळेल आपल्याला? तर साधारणतः आपल्याला कळेल की त्यांची जी ग्रोथ आहे कशाची? पंखाची. म्हणजे पंखाची ग्रोथ जर चांगली असेल, तर आपल्याला नक्कीच कळेल की हा पक्षी तंदुरुस्त आहे आणि ह्यानी खाद्य चांगलं खाल्लं आहे. पण जर पंख निघून पडत असतील, इतर पक्षी पंखाला चोचा मारीत असतील, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे, की आता काहीतरी अडचण आहे आणि त्यामुळं आपले पक्षी दुसऱ्या पक्ष्यांचे पंख खात आहेत. म्हणजे पक्षी पंख जरी खात असले, तर आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी घटक कमी आहेत. म्हणजेच कुठेतरी आपण खाद्याकडं बघणं गरजेचं आहे. त्यामुळं पंखाच्या वाढीवर सुद्धा आपल्याला ठरवता येतं, की कशा रीतीने आपण त्यांची तब्येत सुधरू शकतो. आता यासाठी औषध कोणचं आहे? तर सगळ्याला माहिती आहे, की हे सगळं का घडलं आहे? तर ते वेगवेगळे अमायनो ॲसिड्स, अमायनो आम्ल जे काही ग्रो लिव्हमध्ये किंवा ग्रो लिव्ह फोर्टमध्ये लिव्हर टॉनिक आणि अमायनो आम्ल हे जर दिले, म्हणजे थोडक्यात काय लिव्हर टॉनिक जर दिलं आणि अमायनो आम्ल दिलं, तर नक्कीच त्या ठिकाणी ह्या पक्ष्यामध्ये परिणाम झालेला दिसेल. म्हणून साधारणतः आपण ह्या ठिकाणी हे आहारामध्ये म्हणजे खाद्यामध्ये मिक्स करून औषध देतो, जेणेकरून हे कोणतेच परिणाम त्याच्यावर बाधक किंवा मारक ठरणार नाहीत. मग साधारणतः आजच्या सत्रामध्ये आपण काय बघितलं, तर खाद्याच्या ग्रहण क्षमतेवर, पक्ष्याच्या खाद्याच्या ग्रहण क्षमतेवर परिणाम करणारे घटक. पक्ष खाद्याच्या ती आपली संख्या. त्यानंतर आपण बघितलं आहे, की आपल्याकडे खाद्याचं ठेवलेलं जे काही साठवणूक पद्धत, नंतर तापमान, नंतर प्रकाश चक्र, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आणि खाद्य आणि काही पाण्याचे घटक जे की परिणाम करतात. मग ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारचं खाद्य दिलं आहे, खाद्य वास कसा आहे, त्या खाद्याचं म्हणजे गोळी खाद्य आहे, आकार कसा आहे, त्यानंतर काही आपण न्यूट्रिशनल अँटी न्यूट्रिशनल फॅक्टरी बघितले. त्यासोबत आपण जर खाद्य चुकीच्या ठिकाणी ठेवलं, तर ते सुद्धा खाद्य वेगवेगळ्या प्रकारचा खाद्यवास येतो, बुरशी येते किंवा त्या खाद्याचे घटक नष्ट होतात. म्हणून साधारणतः आज आपण 8-9 जे घटक बघितले, ते आधारावर आधारित पक्ष्यांची अन्न ग्रहण करता आपण विचारू शकता. प्रश्न विचारू शकता. हॅलो विनोद हॅलो सर, अरुण सर, सर, अमोल आंबा सर, सुरेश हा बोलतोय. विचारा सर. की आपण आता प्रकाशाबद्दल माहिती विचारा. दिली. हा. त्यामध्ये बॉयलर समजा मध्ये बॉयलर कोंबडीमध्ये किंवा हम्म. पोल्ट्रीमध्ये सौर ऊर्जा महत्वाची आहे का, किंवा सूर्याचा हम्म. प्रकाश महत्वाचा आहे का? का ते पूर्ण समजा जे त्यामध्ये किंवा नक्कीच पूर्ण आपण जे समजा मिळते लाईट, हम्म. त्या लाईट प्रकाशावर कोर होऊ शकतो का? हम्म. आता याच्यामध्ये आपण सौर ऊर्जावर प्रकाश केला तो राहतो 4 ते 5 घंटे. आता याच्यावर कॅपॅसिटी किती आहे? तुम्ही जर त्याला 6 घंटे, 8 घंटे आणि 12 घंटे, तर सुरुवातीच्या काळामध्ये 12 घंटे म्हणजे पूर्ण रात्रभर जर आपण प्रकाश ठेवला आणि ठेवावाच लागतो. जर तुमची सौर ऊर्जेची क्षमता असेल की 12 घंटे चालण्याची, तर नक्कीच तुम्ही ती व्यवस्था करू शकतात. पण कित्येक वेळ जर मधीच जर प्रकाश चक्र थांबत असेल, 10 मिनिटासाठीही प्रकाश चक्र जर थांबलं, तर त्या ठिकाणी खाद्य ग्रहण करण्याची क्षमता, अंडी उत्पादन क्षमता किंवा मांस वाढण्याचा वेग मांसल कोंबड्यामध्ये हा परिणाम करू शकतो. त्यामुळे पर्यायी म्हणून आपण त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करू शकतात. परंतु फक्त सौर ऊर्जावर ब्रॉयलर आणि लेयर कोंबडी पालन करू शकत नाहीत. राहिला प्रश्न देशी कोंबडी पालनाचा, तर देशीच्या विषयी काही अडचण नाहीये. कारण आपल्याला माहित आहे की आपण कोणत्याच कधी खुराड्यामध्ये बल्ब लावलेले नाहीत. त्यामुळं ब्रॉयलर आणि लेअरमध्ये जर तुमच्या जे काही सोलारची क्षमता जर असेल 12 घंट्याची, तर तुम्ही ठेवू शकतात. सर, सौर ऊर्जेबद्दल बोलत नाही मी, सूर्यप्रकाशाबद्दल बोलतो. मी बॉयलरला सूर्यप्रकाशची आवश्यकता आहे का त्याबद्दल? नाही नाही, सूर्यप्रकाशचे आहे, पण बल्ब
नुसता प्रकाशच नाहीये, तर नाईटचे बल्ब महत्वाचे आहेत आणि सूर्यप्रकाशची अवस्था तर म्हणजे गरज तर सर्वांनाच आहे. कारण आपण जे पडदे असतो वर खाली करतो, ते हवामानानुसार आता हिवाळा आहे म्हणून आपण 11ला पडदे वरती करायला लागलो आणि 4ला बंद करायला लागलो. पण सूर्यप्रकाश हा प्रत्येक जीवजंतूला आवश्यकच असतो. तो आपण टाळू शकत नाही आणि आपल्याला तो त्या ठिकाणी शेडमध्ये यावा म्हणूनच आपण पूर्व-पश्चिम शेड बांधलेलं असतं. प्रकाश फक्त यावा, त्या ऊन विषयावर नाही. बोलतो कारण बरेच ठिकाणी मी बॉयलरचे फॉर्म मी पॅक बघितलेत नाही, त्याच्यामुळे नाही. पॅक ते सुरुवातीचा काळ असतो आणि तुम्ही ज्यावेळेस गेला असता थंडीच्या काळामध्ये आपण 10 पर्यंत पडदे उघडू देत नाहीत. कारण थंडीचा काळ असतोय. हां, त्यानंतर मात्र जे ब्रुडिंगचं शेड आहे, त्याचे मात्र पडदे बंदच असतात 7 दिवसापर्यंत. म्हणजे बॉयलर मध्ये सूर्यप्रकाश महत्वाचा आहे मध्ये येणं. हा महत्वाचा आहे. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. ब्रॉयलर असो की लेअर असो, सूर्यप्रकाश सर्वच पक्ष्यांसाठी महत्वाचा आहे. ओके, धन्यवाद सर. वेलकम. निखिल सर, बोडके सर. खाद्य ग्रहण करण्याच्या वेगावर कुणाचे काही प्रश्न आहेत का? खाद्य ग्रहण करण्याच्या वेगावर कुणाचे काही प्रश्न आहेत का? असले तर विचारा. ओके, ठीक आहे. तर आपण परत उद्या भेटू आणि उद्या आपण खाद्यामध्ये असणारे घटक, की आपल्याला जे काही कोंबड्यांचे फॉर्म्युले करायचे आहेत, काही सूत्र करायचे आहेत, तर ते आपण करायचे आहेत घरच्या घरी. त्यामुळं उद्याच्या याच्यामध्ये मात्र कोंबडी खाद्य कसे तयार करायचे ह्या घटकावर आपण प्रकाश पाडणार आहोत. तर ठीक आहे, आजची मीटिंग संपली. धन्यवाद.